बातमी महामुंबईतून। महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडलाय। सार्वजनिक वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा ही गडबडली आहे। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सीएनजी पुरवठा बाधित झालाय। रविवारपासून सीएनजी मिळत नाहीये। अनेकांचा खोळंबा झालाय। खास करून रिक्षा आणि टॅक्सी वाहतुकीला जबर फटका बसलाय। सोमवारी सुद्धा याचा प्रभाव जाणवतोय। रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्सीसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या कमी झाल्या। चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर कंपनीच्या आवारातील गॅस पुरवणाऱ्या मुख्य वाहिनीत बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेले। शुभम, सीएनजीचा पुरवठा बाधित झालाय, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतोय। सध्याचं काय चित्र आहे? प्रणिता, आज खरं तर आठवड्यातील पहिला दिवस आहे, सोमवार आहे आणि अशामध्येच मुंबईमधील सर्व वाहतूक सेवा ही कोलमडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण की गॅस जो आहे तो परवापासून उपलब्ध नाही आहे मुंबईमध्ये। सध्याचं चित्र मी तुला दाखवू इच्छितो। मी मुंबईतील दादर परिसरामध्ये आहे आणि गॅस स्टेशन आहे आपल्या समोर आणि या ठिकाणी एकही गाडी जी आहे ती उपलब्ध आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे। अनेक मोठ्या गाड्या ज्या आहेत, स्कूल बस असतील, म्हणजे शाळेसाठी जाणाऱ्या बसेस असतील, त्या देखील या ठिकाणी रांगा लावून उभ्या आहेत। प्रत्येक वाहन चालक जो आहे एकतर पेट्रोल किंवा डिझेलचा पर्याय जो आहे तो निवडत आहे। अन्यथा आता बघू शकतो एक समोर गाडी आलेली आहे, ती गाडी देखील अशाच पद्धतीने गॅस कुठे उपलब्ध आहे का अशाच पद्धतीने सर्व वाहन चालक जे आहेत त्याचा शोध घेताना दिसून येत आहे। अर्थातच कुठेतरी यांनी प्रचंड हाल जे आहेत ते वाहन चालकांचे होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांचे देखील होताना दिसून येत आहेत। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत बोलण्यासाठी। दादा, गॅस तुम्ही भरायला आले होते, गॅस तुम्हाला मिळालाय का? कधीपासून तुमच्या गाडीत गॅस नाही आहे? माझ्या गाडीतनी कम से कम काल रातपासून नाही आहे, कमी होता, एकच पॉईंट राहिला होता। त्याच्यातनी मी सकाळी 5 वाजल्यापासून लाईनमध्ये होतो, तरी गॅसची लाईन अजून चालू नव्हती झाली। नंतर मी लाईनमध्ये पुढे आलो विचारपूस करायला, तेव्हा माहीत पडलं की गॅस बंद आहे आज। त्याच्यातनी पेट्रोलवरती नेऊन टाकलं आहे, तर पेट्रोलवरती आम्हाला परवडणार नाही कारण की पेट्रोल खूप महाग झालं आहे। अर्थातच किती नुकसान आहे किंवा कसा पूर्ण व्यवसायावर फटका पडतोय? सीएनजीवरती पैसे वगैरे निघतात, पण पेट्रोलवरती नाही हे होणार। कारण की पेट्रोल कम से कम 4000चं जरी टाकलं तरी मॅक्सिमम 2 या 3 दिवस चालणार, तर सीएनजी तर हेच होणार। मुंबईसारख्या शहरामध्ये गॅसचा तुटवडा झालेला आहे। पाईपलाईन फुटली आरसीएफ कॉलनीच्या जवळ, आरसीएफ मध्ये असं समजत आहे। एकूणच यांनी नुकसान होत आहे। सोमवारचा पहिला दिवस आहे, यामागे नेमकं काय वाटतं? यामागे आता आम्हाला एकच वाटते की बा कम से कम आज जर हे चालू झालं तर ठीक आहे, नाही तर मग गाड्याची तर वाट लागली आहे। खूप साऱ्या गाड्या तर उभ्याच ठेवणार आणि ओला उबरचा तर तसाही धंदा बंद झालेला आहे। तर नक्की प्रणिता, बघू शकतो कशा पद्धतीने वाहन चालकांना याचा त्रास होतोय। हे खाजगी हे ट्रॅव्हल्स वाले जरी असले तरी खाजगी जे वाहन चालक आहेत ज्यांच्या स्वतंत्र गाड्या आहेत त्यांना देखील परिणामी याचा त्यामुळे प्रवाशांना परिणाम होतोय, वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झालाय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।